नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की मी यूट्यूबसाठी नक्की कोणकोणत्या गोष्टी वापरते किंवा कोणकोणत्या गोष्टींमध्ये मी आत्ता सध्या इन्व्हेस्ट केलेला आहे, किंवा तुम्हाला जर यूट्यूब स्टार्ट करायचं असेल तर नक्की तुमच्याकडे कोणकोणत्या गोष्टी असायला हव्यात, तर हेच आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्ही दररोज पाहू शकता. चला तर मग सुरुवात करूया. तर इथं सुरुवात करूया अगदीच या एका छोट्या ट्रायपॉडपासून, जो की मी नेहमीच वापरते, किंवा तुम्ही याला सेल्फी स्टिक देखील म्हणू शकता. तर इथं याला असं खाली याला उभं करण्यासाठी इथं असं आपण याला ओपन करू शकतो. तर याच्यावरती देखील अगदी एक छोटी एक लाईट आहे, जेणेकरून आपल्या कॅमेऱ्यावरती थोडंसं एक फ्लॅश जो आहे तो पडू शकतो. तर इथं आपण आपला मोबाईल जो आहे तो अडकवू शकतो. कॅमेऱ्याचा अँगल जो आहे तो चेंज करू शकतो. हव्या त्या अँगलमध्ये इथं आपण शूट करू शकतो. जेव्हा आपल्याला कमी उंचीवरती शूट करायचं असेल तर त्यासाठी हा बघा ट्रायपॉड खरंच खूप छान आहे. मी हाच वापरते. किंवा तुम्हाला जर याची उंची देखील जर जास्त करायची असेल तरी देखील हा अगदी छान आहे. किंवा त्यानंतर बघा तुम्ही याला असं फोल्ड करून देखील ठेवू शकता. खूपच छोटा आहे, त्यामुळे आपण याला अगदी सहज कुठेही बाहेर घेऊन जाऊ शकतो. मोस्टली जेव्हा कधी बाहेरचं शूट असेल तर तुम्ही याला सहज बाहेर घेऊन जाऊ शकता. आणि त्यानंतर इथं ही वापरते ती म्हणजे मी अशी ही रिंग लाईट आहे माझ्याकडं. तर ही रिंग लाईट बघा मी इथं माझ्या आजूबाजूच्या स्टोअरमध्ये खूप जास्त शोधली, पण मला ते तिथं मिळालीच नाही. सो मी याला मिशोवरून ऑर्डर केली होती. मला वाटतं जेव्हापासून मी ती घेतली आहे तेव्हापासून याची लाईट वगैरे खूप छान वर्क करते. आणि तुम्ही जर याची हाईट म्हणाल तर हाईट देखील खरंच खूप मोठी आहे. आणि जेव्हा मी ही रिंग लाईट घेतली होती तर तेव्हा ती मला फक्त 550 रुपयाला बसली होती. आणि त्यानंतर इथं मी हा असा बोया कंपनीचा माईक वापरते, आणि जो की मी आत्ता नुकताच घेतला आहे. जेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज नव्हतं तेव्हा मी फक्त मोबाईलवरूनच साऊंड रेकॉर्ड करत होते. पण जेव्हा मला वाटलं की चॅनल मॉनिटाईज झाले तेव्हा मी यामध्ये इन्व्हेस्ट केला आणि मग हा बोया कंपनीचा माईक घेतला आहे. खरंच खूप छान आहे. याची क्वालिटी देखील खरंच खूप छान आली आहे. मी याला ऑनलाईनच घेतलं होतं आणि याला भरपूर मोठी एक वायर दिली आहे, तर त्याने तुम्ही खूप लांबचं देखील शूट करू शकता. त्यानंतर इथं बघा एक असं बटन असतं की त्याला आपल्याला स्मार्टफोन की कॅमेरा या ऑप्शनवरती सेट करायचं असतं. आणि यासोबतच आपल्याला एक सेल मिळतं या माईकसोबतच, जे की आपल्याला या माईकच्या आतमध्ये इथं आपल्याला बसवायचं असतं. आणि त्यानंतर आपल्याला हा माईक फक्त आपल्या मोबाईलला कनेक्ट करून आपल्याला तो त्यावरती व्हॉईस जो आहे तो रेकॉर्ड करायचा असतो. आणि वापर झाल्यानंतर मी याला असं या माईकसोबतच मला इथे एक बॅग आलेली आहे, त्या बॅगेमध्ये मी याला अगदी व्यवस्थित असं भरून ठेवते, जेणेकरून तो अगदी व्यवस्थित राहतो. आणि याची प्राईस जर म्हणाल तर खरंच खूप छान आहे. फक्त 830 रुपयाला हा मला माईक पडलेला आहे. आणि जेव्हापासून मी याला वापरते तर याची साऊंड क्वालिटी तुम्ही आता या व्हिडिओमधून देखील बघत असाल, खरंच खूप छान आहे. यातून आवाज खूप छान क्लिअर येतो आणि मस्त आहे. रिजनेबल रेटला मला मिळाला आहे. त्यामुळे तुम्ही देखील नक्कीच याला घेऊ शकता. आणि त्यानंतर येते ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे तुमच्या मोबाईलची कॅमेरा क्वालिटी. तर यूट्यूबसाठी नक्कीच तुमच्याकडे एक चांगला कॅमेरा असलेला मोबाईल नक्कीच असावा, ज्यामध्ये अगदी व्यवस्थित त्याची कॅमेरा क्वालिटी जी आहे ती अगदीच क्लिअर असेल, आणि ज्यामुळे लोकांना बघताना देखील तो खरंच खूप छान वाटेल. तर या होत्या काही छोट्या-छोट्या गोष्टी ज्या मी यूट्यूबसाठी वापरते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.